मित्र हो, महाराष्ट्रात मोदी यावेळेस मजा चालू आहे. अरे काय सर्वात मजा चालू आहे ते शिवसेना, म्हणजे दोन्ही शिवसेनेत. काय होतंय, इकडे शिंदे साहेब जेव्हा गेले तेव्हा गद्दा कसा आहे तसा आहे 50 खोके स्टेजवर बोलणारे म्हटलं त्याच्या इकडे गेले का त्या शिंदे साहेबांना माफी मागून मोकळे होतात. अजित पवार 50 खोके नेते म्हटलं तोही पलटला. काय राजकारणाची स्थिती होत आहे. आताही म्हटलं ब्रेकिंग न्यूज आहे, सूत्राची माहिती आहे. अमरावती जिल्ह्यातले जे उद्धव साहेबांचे शिवसैनिक किंवा पदाधिकारी आहेत, असे कित्येक या अमरावती जिल्ह्यातले पदाधिकारी आणि त्यांच्यासोबत शिवसैनिक हे शिंदे साहेबांच्या गटात उद्याला प्रवेश करतील असा अंदाज आहे. म्हणजे अंदाज असला तो खोटा असू शकतो. सूत्रात तर तुम्हाला माहिती आहे पत्रकाराचं सूत्र कसं असते. कोण की वेळेवरच्या जर घडामोडी जर झाल्या तर ते बदलू शकते. कारण काही दर्यापुरातले नेते असे आहेत की प्रत्येक पक्षात जाण्याची त्यांनी कोशिश केली, पण त्यांना पक्षात कोणत्या घेतलंच नसल्यामुळे आज त्यांची परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना शिंदे गटात आता प्रवेश करावा लागत आहे. अरे ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला नाव दिलं, सर्वस्व दिलं, आज तुम्ही त्याच उद्धव साहेबाला बेमान होऊन आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक. तुम्ही उद्धव साहेबाचे जेव्हा शिवसेना तेव्हा एकनिष्ठ म्हणत होते आणि जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही एकनिष्ठ. मग काही जर विचारात ते म्हणत नाही शिंदे साहेबांची जी सेना आहे हेच ओरिजिनल सेना आहे. मग तू ज्यावेळेस उद्धव साहेबांच्या सेनेत होता त्यावेळेस ही सेना नव्हती काय? असे बेमान नेते या महाराष्ट्रात तयार होऊन राहिले आणि याच्या अर्थ भरोसाच नाही. पण कार्यकर्त्यांना तुम्ही तुमचा विचार कर ना. तुम्ही या नेत्याच्या मागा जेव्हा जाल तेव्हा वरच्या लेवलला किंमत कोणाची होईल? या नेत्याची. जिल्हा परिषद पंचायत समिती असो कोणत्या जर तिकीट लागल्या त्या दिल्या बोलायला जातील या नेत्यांना. तुमचं काय, तुमचं भवितव्य काय? अरे हे जेवढे नेते जाऊन आले हे स्वतःच्या स्वार्थासाठी जाऊन आले. तुम्ही शिंदे सेनेत जाताना पाहिलं, पण आज परिस्थिती कशी आहे? शिंदे सेने जर समजा त्यांच्या सीटा आल्या नसत्या तर आज शिंदे सेना संपुष्टात आली असती. सर्व ओघ हा उद्धव साहेबांच्या सेनेत असत्या, पण त्यांच्या विधानसभेत सीट आल्या म्हणून सर्व ओघ हा शिंदे साहेबांच्याकडे चालला. पण शिंदे साहेबांची सेना ही बीजेपीच्या भरोश्याला आणि बीजेपीचं शिंदे साहेबांचं सध्या काय चालू आहे हे सांगता येत नाही. म्हणजे अजूनही शिवसेना ही उद्धव साहेबांवर वापस येते म्हणजे येणाऱ्या निकालावरून. आणि समजा उद्धव साहेबांना जर शिवसेना भेटली तर जे आज म्हणणारे आहेत की ओरिजिनल शिवसेना ही शिंदेची आहे, तेव्हा काय होईल? म्हणजे या नालायक नेत्यांना लाज लज्जा शरम हे उरलेलीच नाही. हे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतीही पक्षात घुमतात, कुकडे जातात. नाही जमलं तर राहिलं. पण आता माझं असं म्हणणं की तुम्ही या नेत्यांच्या मागे चालले कार्यकर्त्यांना, पण हा नेता तुमच्यासाठी झटेल का? नाही झटणार. हा स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त तुम्हाला सोबत घेऊन चालला. मीटिंग आहे ते सर्व होतात, पण अस्तित्व काय? ज्या पक्षात राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. जेव्हा तुमच्याजवळ सत्ता होती तेव्हा तुम्ही बाकीच्यांना डॉमिनेट केलं, तसे बाकीचे तुम्हाला डॉमिनेट करतील. पण माझं असं म्हणणं की प्रत्येकाच्या ताकद किंवा वर्चस्व काही दिवसच चालते. स्वतःच्या पक्षात कायम राहा, स्वतःचं एकनिष्ठपणा दाखवा, कार्य करा आणि आपण पक्ष तुम्हाला जवळ करेल. पण त्यांच्यासोबत कार्यकर्ते ते गुरफाटला जाऊन राहिले, यांचं काय? महाराष्ट्रातली सध्या स्थिती या दोन सेनेतली लय भयानक चालू आहे. समजा उद्धव साहेब ठाकरे साहेब जर म्हणजे राज ठाकरे जर एकत्र बसले तर परिस्थिती काय होईल? जेवढा गेलेला उंडा हा सबन वापस येईल. मग ही भांगती तिथं लटकतील. पण यांच्यापेक्षा तुम्ही किती लटकसान कार्यकर्त्यांना. म्हणून कार्यकर्त्यांना विनंती करतो स्वतःचं अस्तित्व निर्माण करा स्वतःच्या पक्षात. तुम्हाला गद्दार म्हणून ज्या सेनेला तुम्ही म्हणत होते आज तिथंच तुम्हाला जावं लागत आहे. असे अनेक नेते आहेत की त्यांची परिस्थिती ही तळ्यात मळ्यात आहे. तकदीरात जे राहील ते होईल. काही दर्यापुरातले लोक चालले म्हणते, काही अंजनगावातले लोक चालले. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की कार्यकर्त्यांना जेव्हा पैसा येते तेव्हा हे पदाधिकारीच पैसा सर्व पुण्यात जमा करतात, तुम्हाला काही भेटत नाही. आणि झगडे करण्याकरता तुम्ही त्यांचे लेकर येत नाही. तुमचे लेकर तुम्हाला गावागावात भाडा लागते आणि हे तोंड सुद्धा तुम्हाला द्यावं लागते. आज ज्या शिंदे सेनेच्या विरोधात तुम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक लढले खेळातले, आज त्यांच्या समोर तुम्हाला नतमस्तक व्हावं लागत आहे. कारण तुमचा नेता हा शिंदे सेनेत चालला. मग
शिंदे सेनेत पहिल्यांदाच पद कोणाला दिले गेले? जे पहिल्यांदा गेले त्यांना. फक्त आता तुमच्या नेत्याला पद भेटतील, तुमचं काय? तुम्ही स्वतःचा विचार करणार का? जिंदगीभर याची खेटच सापडतात? अरे स्वाभिमानाने नका, खपू नका, तुमच्या नेत्याचा लायचाटेपणा करू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही नेत्याचा लायचाटेपणा करसाल तेव्हा शेवटल्या क्षणात लाचाय तो नेता तुम्हाला हेच म्हणाल की मी बॅनर ठेवला, कोणाला म्हणेल मी कामावर ठेवला. पण आज कामावरच्या तुमच्या पोरानेच तुमचा प्रवेश स्वाभिमान मधून रोखला. हे कुठं विसरसाल? ज्यांना तुम्ही बॅनर लावायला ठेवलं होतं आज त्याची परिस्थिती तुमच्यापेक्षा बेकार झाली. म्हणून मग हे नेत्यांच्या मागे जाऊ नका रे. कार्यकर्त्यांना अजूनही हुशार स्वतःचं अस्तित्व बना. नेत्यांच्या मागे न जाता लायचाटपणा करू नका. स्वतःच एकनिष्ठ राहून तुम्ही स्वतःची इमेज बना. तुम्ही या नेत्यापेक्षा नक्कीच मोठे असाल असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. पण ही सूत्रांची माहिती आहे. येणाऱ्या काळात अमरावती जिल्ह्यातले एक गट म्हणता येणार नाही, नाराज शिवसैनिक उद्धव साहेबांच्या शिवसेनेवर असलेले हे नक्कीच येणाऱ्या 1-2 दिवसात शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करतील आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सुद्धा यांची घुटमळ होणार. कारण स्थानिक पातळीवर ते असे नेते आहेत की त्यांचं अगोदर पटत नव्हतं तर आजही पटणार नाही. धन्यवाद. माझी बातमी ही 100% नाही, 99% खरी असते. 1% फक्त मी बात ठेवतो कारण ही शेवटी सूत्रांची माहिती आहे.